माझे नाव ईश्वरी दत्तात्रय मते. मी इयत्ता 5वी शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घुमनदेव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, राहणार घुमनदेव. मी वाचलेल्या व मला सर्वाधिक असणाऱ्या पुस्तकाचे नाव मालगुणचा सिद्धू. मालगुणचा सिद्धू हे पुस्तक आमच्या शिक्षकांनी लिहिले व त्या शिक्षकांचे नाव आनंद भगवानराव वाघ. त्यातल्या छान छान सुंदर गोष्टी, कोकरू, कोंबडा चोर, स्वाभिमान विसरू नको, यातील छान छान गोष्टी मला खूप आवडतात व ह्या गोष्टी सरांनी आम्हाला सांगितल्या. मला आवडणाऱ्या पात्रांचे नाव सिद्धू, मीरा, शिरा, आबा, आत्या आणि गंगू आजी व रामू अण्णा. यातील गोष्टीतील पात्रांचे नाव आहे. त्यातील 3 मुलांचे जीवन भावविश्व साकार होते व मालगुणचा सिद्धू हे पुस्तक खूप छान आहे. यातील स्वाभिमान विसरू नको या गोष्टीतील आबांनी सांगितलेला सिद्धाशी बोललेला संवाद खूप मला आवडतो व दर्याची गाज ऐकू येते व अनंता मागे खोड लागली या गोष्टीतील मला एक आवडणारे वाक्य, सिद्धा सांकावरून चालत असतो व तिथं एक गाय उभी असती व तिचे वासरू असतात. त्या वासरूला सिद्धा खोडीचा असतो. तो काय करतो, काठी घेतो आणि त्या वासराला हाणतो. मग तिथे ना शिऱ्याच्या वडिलांचे दुकान असतात. मग शिऱ्या तिथं जातो आणि सिद्धा काय करतो, त्या वासराला आहे ना काठी आणतो. मग ते वासरू त्याला लय लागेल असतं. मग ते सिद्धाच्या मागे लागतं आणि सिद्धा जोरजोरात पळत असतो. पर्यावरचं पाणी पाहून ते वासरू गायीकडे धावतं व शिऱ्याला दम लागला असतो. सिद्धू शिऱ्याच्या दुकानात जाऊन उभा असतो तर शिऱ्या आणि मीरा सिद्धावर हसत असतात. मग ते विचारतात, काय आलं सिद्धा, काय झालं? तो म्हणतो, थांब, मला दम लागलाय. कोकणात विविध प्रकारची मासळे असतात. नारळ व आंबे खूप छान असतात. मालगुणचा सिद्धू या पुस्तकाचे पेज 174 आहे व गोष्टी 35 आहे. मला या गोष्टी खूप आवडतात व ह्या गोष्टी आमच्या शिक्षकांनी लिहिलेल्या आहे व या शिक्षकांचे नाव आनंद भगवानराव वाघ आहे. वाचन महोत्सव 2024 अंतर्गत मी या वाचलेल्या पुस्तकांची आपणापुढे मांडला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.